नाही नाही, शिवसेनेमध्ये एकच गट आहे, त्या गटाचं नाव आहे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याच माध्यमातून आज आम्ही मार्गक्रमण करतोय। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम शिवसेना म्हणून आम्ही करतोय, संघटनेचे पदाधिकारी म्हणून, मंत्री म्हणून, आमदार म्हणून आम्ही करतोय। संजय निरुपम यांचा मला काल फोन आला होता, ह्या संदर्भात त्यांनाही मला माहिती विचारली, त्यांनी पत्रही दिलं। मी संजय निरुपम साहेबांच्या मागणीवरून 28 आता 28च्या ऐवजी 29 एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। काही लोकांनी सर्वसामान्य रिक्षावाल्यांना भडकवण्याचं काम केलं। त्यांना असं सांगितलं की तुमचं लायसन्स रद्द होईल, तुमचं परवाना रद्द होईल, तुमचं जे परमिट दिलंय ते रद्द होईल। माझं हेच म्हणणं आहे की 1989 सालचा हा कायदा आहे। 2019 साली त्यामध्ये आम्ही सुधारणा केली होती। कालही आम्ही त्यामध्ये सुधारणा करून अजून नवीन त्या कायद्यामध्ये जे काही ओला, उबेर, रॅपिडो, टू व्हीलरचे जे प्रवासी आहेत त्या ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये सुद्धा ह्या कायद्याची आणि मराठी भाषाची अंमलबजावणी करण्याची सूचना आम्ही मांडली। प्रामुख्यानं संजय निरुपमांचं असं म्हणणं होतं, त्यांनी विरोध केला नाही, त्यांनी सांगितलं की जबरदस्ती जर तुम्ही ह्या पद्धतीनं कराल तर ते योग्य होणार नाही, रोजीरोटीचा प्रश्न आहे। मी स्पष्टपणे सांगतो की हे सुसंस्कृत राज्य आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये नोकरी, धंदा, व्यवसाय निर्माण करणारं हे राज्य आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनीत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे। किंबहुना देशामध्ये जास्तीत जास्त उद्योग आणणं, रोजगार निर्मिती करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे पुढे जातोय। पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणाचा रोजगार हिरावून घेणं हे आम्ही बिलकुल सहन करू शकत नाही आणि आम्हाला ते चालूही शकणार नाही। आम्ही स्पष्टपणे सांगतो, महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे त्या कायद्याचं पालन प्रत्येकाने करायला हवं आणि त्या कायद्यानुसार मराठी भाषेचा जो ज्या पद्धतीनं रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा ओला, उबेर, रॅपिडो, टू व्हीलरचे जे चालक आहे त्यांनी मागचे जे प्रवासी बसलेले आहेत ते जर मराठीमध्ये तुमच्याबरोबर संवाद साधत असतील तर तुम्ही त्यांच्याशी मराठीमध्ये संवाद साधलाच पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य, मराठीचा आदर तुम्हाला राखलाच पाहिजे। राजभाषा मराठी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून मी काही नवीन कायदे काढलेले नाहीये। जुने जे कायदे आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करताय का हे फक्त मी बघतोय। संजय निरुपमांना सुद्धा मी त्या बाबतीत 29 तारखेला ज्या लोकांनी विरोध केला, म्हणजे शशांक रावांची संघटना, या लोकांना मी आमंत्रित केलंय। तुम्हाला काय हवंय, काय नकोय ते आम्हाला सांगा, आम्ही देऊ। परंतु तुम्ही आडमुठेपणा कराल, तुम्ही जर सांगाल नाही आम्ही हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलणार नाही तर हे चालणार नाही। हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि परिवहन मंत्री म्हणून आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांची जबाबदारी आहे तुमचं लायसन्सची पाहणी करणं, तुमचं जे तुम्हाला बॅच दिलेला आहे तो योग्य आहे का, तुम्ही कायद्याचं पालन करून ऑटो रिक्षा चालवताय का, टॅक्सी चालवताय का। त्याचबरोबर तुम्हाला जे परमिट दिलेलं आहे ते बोगस कागदपत्राच्या आधारे तुम्ही परमिट मिळवलं आहे का। कारण अनेक लोकप्रतिनिधींनी आम्हाला तक्रारी केल्या की बोगस परमिट आहेत आणि असे बोगस परमिट घेऊन जर तुम्ही काम करत असाल, रस्त्यावर रिक्षा आणत असाल, त्यामध्ये काही बांगलादेशी घुसखोर सुद्धा आहेत, अशा तक्रारी प्राप्त झालेल्या। ह्याची पाहणी करणं आमचं कर्तव्य समजतो आम्ही। आणि त्याचबरोबर मराठी भाषा तुम्हाला येते का, जी मराठी भाषा प्रवाशांना फार महत्वाची आहे। कारण आमच्या गावाखेड्यातून आलेला, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून आलेला आमचा आदिवासी पॅसेंजर आहे, जो तुमच्या रिक्षात किंवा टॅक्सीत बसला, त्याला हिंदी भाषा तर लांबची गोष्ट मराठी बरोबर येत नसतं त्याच्या भाषेशिवाय, आणि तो जर हिंदीमध्ये बोलू शकला नाही तर तुम्ही त्याच्याशी काय भांडण करणार का। आणि असे अनेक प्रकार घडलेले आहेत, भांडणं झालेली आहेत, तक्रारी दाखल झाल्या आहेत, पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल आहे। त्यामुळे हे असे प्रकार आहेत ते आम्ही घडून बिलकुल चालू देणार नाही। तुम्हाला कायद्यानुसारच काम करावं लागेल, कारण कायद्यापेक्षा मोठा नाहीये आणि ज्या कायद्यामध्ये तरतुदी आहे त्याचं जर पालन होत नसेल तर मला कारवाई तुमच्यावर करावीच लागेल। शिवप्रेमी नाराज झाले तर संजय गायकवाड काय कारवाई पक्षाकडून होणार नाही बघा, एकनाथ शिंदे साहेब ह्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि अशा काही गोष्टी त्यांच्या कानावर आल्या किंवा त्यांच्या काही निदर्शनास आल्या तर ते निश्चितपणे त्यावर योग्य ती कारवाई करतात। काल सदावर्ते मीराबाईंदर शहरामध्ये येतात, तुम्ही युतीमध्ये आहात, भाजपाच्या आमदाराला भेटल्यानंतर प्रक्षोभक भाषण केलं जातं आणि शहराचं वातावरण ढिसाळ होतं। काय होतं मी तुम्हाला सांगतो, सदावर्तेंचा आणि रिक्षावाल्यांचा, टॅक्सीवाल्यांचा तसा काही संबंध नाही, पण आमच्या एसटी महामंडळामध्ये
सदावर्तींची म्हणजे युनियन होती आणि त्या युनियनच्या माध्यमातून बँकेमध्ये त्यांची सत्ता होती. 16 तारखेला म्हणजे 16 एप्रिल रोजी त्यांचे काही सदस्य आमच्याकडे आले, निवडणूक झाली आणि त्या बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. आता त्यामुळे ते तर थोडेसे नाराज होणारच, थोडे दुःखी होणार, परंतु आता सदावर्तेंना किती ताकद द्यायची, किती किंमत द्यायची आणि त्यांचं किती ऐकायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला काय त्या गोष्टीचं वाटत नाही, परंतु मी त्यांना सुद्धा विनंती करेल की तुम्ही मराठी आहात. मी शशांकरावांना विनंती करेल तुम्ही मराठी आहात, कारण शेवटी शरदराव रिक्षा संघटनेचे फार जुने नेते होते. त्यांच्याच काळामध्ये कायदा झाला आणि त्या कायद्याला त्यांच्याच काळामध्ये मान्यता होती आणि त्या पद्धतीनं रिक्षा चालक मालक संघटना त्यावेळेस त्या कायद्याचं स्वागत करत होते. तर आम्ही काय कुणाला फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनात नाही, कारण मध्यंतरी त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे जे काही रॅपिडो आहे, ओला उबेर आहे, ह्या संस्थांना त्याचा फायदा होणार. त्यांनी सुद्धा मराठी बोलावं म्हणून ऍग्रिगेटर पॉलिसीमध्ये आम्ही नमूद करतो आणि अट टाकतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं असेल, प्रवासी बोलत असताना त्याच्याबरोबर तुम्हाला मराठी बोलावंच लागेल. आणि आम्ही कोणाच्या रोजीरोटीवर पाय देणारे नाही. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रीयन आहोत. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलावंच लागेल. परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये टॅक्सी रिक्षा चालवायचे असेल तर मराठी अनिवार्य आहे. मग महाराष्ट्राचा, मग मराठीचा.